आणि कदाचित काही ठिकाणी भानगडी झाल्या असतील म्हणून निवडणुकीची टक्केवारी कमी झाली असेल असं मला वाटतं. मस्के साहेब, निकाल सगळे आता हायकोर्टाच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार 21 डिसेंबरला लागणार आहे. खरं तर ते निकाल उद्या लागणं अपेक्षित होतं. मात्र निवडणुका 2 टप्प्यात होतात. पक्षाची भूमिका काय तुमच्या 21 तारखेच्या निवडणूक? हे बघा, नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयीन निर्णय आहे, त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. न्यायालयाचा निर्णय आहे आणि न्यायालयाने जो विचार केला असेल की निवडणुका काही बाकी आहेत आणि आचारसंहितेप्रमाणे नगरपालिकेचा निकाल एकाच दिवशी व्हायला पाहिजे. नगराध्यक्षाचा निकाल जर उद्या लागला आणि त्याच नगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या निवडणुका 4-4, 5-5 निवडणुका, वॉर्डांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं कोर्टाने अशा पद्धतीने निर्णय दिलेला आहे. एकतर्फी तो चांगला निर्णय आहे, कारण एकाच शहरामध्ये एक निवडणूक आज होते, त्याचा निकाल उद्या लागणार, बाकीच्या निवडणुका 20 दिवसानंतर होणार. त्या निकालाचा परिणाम त्या नव्याने होणाऱ्या निवडणुकींमध्ये वॉर्डाच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो. म्हणून कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. मला तरी हा निर्णय योग्य वाटतो. आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा ही मागणी कालच केली होती की तुम्ही निकाल हे राखून ठेवा आणि ज्या दिवशी पुढच्या निवडणुका होतील आणि एकाच वेळी सर्व प्रभागांची मतमोजणी करा, अशा पद्धतीची मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा काल केली होती. आचारसंहितेचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय, पण राज्यामध्ये निवडणुकीसाठी खरंच आचारसंहिता पाळली गेली असं तुम्हाला वाटतंय? कारण मागच्या काही दिवसापासून ज्या घडामोडी बघतात, मतदानाच्या आदल्या रात्री 10 वाजेपर्यंत मत प्रचाराला मुभा मिळते, हे सगळं बघता आचारसंहिता खरंच पाळली जाते का हा प्रश्न उपस्थित होतो मस्के साहेब? बघा, आचारसंहिता पाळली जाते की नाही हे पाहण्याकरता निवडणूक आयोगाची माणसं असतात आणि ज्या ठिकाणी आचारसंहिता पाळली जात नाही त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई होते. सर, औरंगाबाद खंडपीठाने आज त्यात सुनावणी होती निवडणुकीच्या तारखांच्या संदर्भात. त्यात औरंगाबाद कोर्टाने म्हटलं की राज्य निवडणूक आयोगाने कशा पद्धतीचा खेळखंडोबा मांडलेला आहे. आगामी याच्यात 8 आठवड्यांमध्ये आपण या संदर्भात गाईडलाईन तयार कराव्या, कशा पद्धतीनं भविष्यात निवडणुका व्हाव्या म्हणून. आता ज्यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करते यावर राज्य निवडणूक आयोगावरती कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. निवडणूक आयोग हा स्वायत्त बॉडी आहे. निवडणूक आयोगाने योग्य असे सल्लागार ठेवून योग्य असे विनिमय करून या ठिकाणी निर्णय घेणं अपेक्षित आहे. अचानकपणे ज्या काही निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत त्यावरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचबरोबर सर्वपक्षीय नेते असतील, त्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्या मतांशी आम्हीसुद्धा सहमत आहोत. ठाण्यातील काही लोकांनी मातोश्रीवरती जाऊन प्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदे यांना हा धक्का असं वगैरे असं सांगितलं जात आहे. हे बघा, काही तुमच्याकडनंच कळतं आहे, दखल घेण्या इतपत ती माणसं नाही आहेत. त्यामुळे जे कोणी गेले असतील, मुळात ती मंडळी नावाला आमच्यासोबत होती. लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये मला तर ती कुठेही दिसली नाही आहेत आणि काहीतरी कोणतरी 2-4 लोक घेऊन जायचे, 10-12 लोक गाडीत बसून, आणि त्यांना सांगायचं की ही एकनाथ शिंदे यांना मानणारी लोकं होती. अदखलपात्र अशी ती लोकं आहेत. त्यामुळे याची दखल तुम्ही घ्यावी इतपत ती लोकं नाही आहेत. आणि समोरच्या पक्षाचं तुम्हाला कदाचित ही माहिती असेल, मोठा राडा पाहायला मिळाला. मंत्री असणारे असो किंवा तुमच्या युती धर्म पाळणारे लोक सांगताना पाहायला मिळतात. मात्र जनतेसमोर जो काही हा राडा जातो त्यामुळं एक असं वाटत नाही की एक काय प्रतिमा घेऊन आपण समोर जातोय. काही ठिकाणी निवडणुकीमध्ये जर काही असे प्रकार झाले असतील तर पक्ष या संदर्भात माहिती घेईल आणि यासंबंधी निर्णय घेईल. राज्यसभा आणि लोकसभेने गदारोळ सुरू आहे. आज BSCची बैठक झाली. लोकसभा अध्यक्षांनी एक अत्यंत महत्त्वाची बैठक 3:30 वाजता घेतली. त्या बैठकीला आपणही हजर होता.
काय निर्णय झाले आणि कशा पद्धतीनं कामकाज होणार आहे आता? लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह सर्वोच्च सभागृह आहेत. या देशाचा कारभार या सभागृहामध्ये ठरवलेले नियम, कायदा आणि पॉलिसी यावर पूर्णपणे अवलंबून असतो. मागील अधिवेशनसुद्धा एकही दिवस त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी चालून दिलं नाही, गदारोळ केला. आणि कालपासून जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, कालचा दिवस आजचा दिवस हे सुद्धा गदारोळ करून त्यांनी कामकाज बंद पाडलं. परंतु आत्ता झालेल्या बैठकीमध्ये योग्य असा निर्णय झालेला आहे. उद्यापासून सभागृह सुरू राहणार. जी काही सरकारी बिलं असतील त्यावर या आठवड्यात चर्चा होईल आणि सोमवारी वंदे मातरम या विषयावर जे या महिन्यामध्ये 150 वर्ष त्या देशगीताला, राष्ट्रगीताला झालेली आहेत, यावरती 10 तासाची चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर जी विरोधकांची मागणी होती की मतदार याद्या पुनर्रचना या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे, या विषयावरती सरकारने NDAने निर्णय घेतलेला आहे की 10 तासाची चर्चा या सभागृहात घडवून आणणार. आणि याला संमती विरोधी पक्षाने सुद्धा दिलेली आहे. आणि उद्यापासून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीतपणे चालेल अशा पद्धतीने विरोधी पक्षाचे जे काही प्रतिनिधी होते, त्या बैठकीला मी सुद्धा होतो. गटनेत्यांची जी बैठक होती आणि त्यामध्ये सर्व पक्षांनी, मग तृणमूल काँग्रेस असेल, समाजवादी असेल आणि काँग्रेस याही पक्षांच्या गटनेत्यांनी या मागणीला पाठिंबा दिला. आणि उद्यापासून सभागृह चालवणार आणि चालू देणार अशा पद्धतीने संमती त्यांनी दिलेली आहे. भूमिका होती की या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रश्नावरती चर्चा होणार नाही. निवडणूक हा स्वायत्त संस्था आहे. मागचं अधिवेशन पूर्ण याच्यामुळं एक प्रकारे नुकसान केलं, कोट्यवधी रुपयाचं देशाचं नुकसान झालं. आणि आता सरकार कशामुळे तयार झालं, बॅकवरवर आलंय, स्वायत्त संस्था. हे बघा, मागील अधिवेशनात पण सरकारने कधीही या विषयावर चर्चा होणार नाही असा कधीही स्टँड घेतला नव्हता. परंतु विरोधी पक्षाचं म्हणणं आत्ताच चर्चा व्हायला पाहिजे, इतर विषयाच्या चर्चा बाजूला ठेवून फक्त ह्याच विषयावर चर्चा करा अशा पद्धतीने मागणी केली होती. विरोधक केवळ सत्ताधारी पक्षांचं न ऐकता, अध्यक्षांचं न ऐकता लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याकरता त्या ठिकाणी सभागृह बंद पाडत होतं. सरकारने जी रविवारी गटनेत्यांची बैठक झाली, कामकाज ॲडवायझरी कमिटीची बैठक झाली, दोन्ही बैठकीला मी उपस्थित होतो, तेव्हासुद्धा त्यांनी सांगितलं या विषयावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. रविवारी झालेल्या बैठकीत सुद्धा सांगितलं, तरीसुद्धा 2 दिवस आज सभागृह त्यांनी बंद पाडलं. आता उद्यापासून त्यांनी शब्द दिलेला आहे की जी काही सरकारी बिलं असतील याविषयी आपण चर्चा करू. सरकारने या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की विरोधक ड्रामा करतात. काल त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं की ड्रामेबाजी करायची गरज नाही, ड्रामेबाजी नको. हां, हे काय चुकीचं आहे? सभागृहामध्ये आपण आपले प्रश्न मांडण्याकरता, आपल्या सूचना मांडण्याकरता, पॉलिसीवर निर्णय घेण्याकरता लोक आपल्याला सभागृहात पाठवतात का सभागृहात आरडाओरड करण्याकरता, फ्लॅग दाखवण्याकरता, पोस्टर दाखवण्याकरता सभागृहात पाठवतात का? केवळ ड्रामेबाजी करणं हा काँग्रेस आणि विरोधी पक्षाचा डाव आहे. आपला झालेला पराजय आहे, त्याचं खरं कारण लोकांसमोर येऊ नये, काहीतरी खोटं मोठं कारण दाखवायचं, याकरता काँग्रेस आणि विरोधी पक्षाने केलेला तो डाव आहे. माननीय नरेंद्र मोदीजी जे काही या विषयावरची प्रतिक्रिया दिलेली आहे काही चुकीची नाही. केवळ ड्रामेबाजी हा एकमेव विषय विरोधी पक्षांचा होतो. तुमचे विचार, तुमची भूमिका ही सभागृहात मांडली पाहिजे. सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरती या गोष्टी मांडता कामा नये, हुल्लडबाजी करून मांडता कामा नये. सरकारने या विषयावर चर्चा करण्यास कधीही नकार दिला नव्हता. आजही सरकारची भूमिका आहे. आता उद्यापासून सभागृह सुरू होणार आहे. हीच वेळ
यापूर्वी हीच भूमिका विरोधी पक्षांनी घेणं गरजेचं होतं. गेलं अधिवेशनसुद्धा यामुळे चाललं नाही. देशाचे करोडो रुपयाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आमच्यासारखे नवीन सभासद, नवीन खासदार, आम्ही आमचे विषय, आमच्या मतदारसंघाचे विषय मांडण्याकरता त्या सभागृहात येतो. शेवटच्या दिवशी माझ्यासारख्या नवीन सदस्याच्या डोळ्यात अश्रू आले की आपण कशासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आपल्याला काय पाहायला मिळतं आहे, काय करायला लागतं आहे. यामुळे माझ्यासारख्या सुद्धा खासदाराच्या डोळ्यात शेवटच्या दिवशी अश्रू आलं होते. 2 दिवससुद्धा आमची हीच परिस्थिती होती. परंतु उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे. मी सरकारचे आणि विरोधी पक्षांच्या सुद्धा नेत्यांचे या ठिकाणी मी आभार मानेल. सर, एक प्रश्न असा आहे की वैभव नाईक यांनी आरोप केलाय की एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन येतात हेलिकॉप्टर. बघा, वैभव नाईक नक्की कोणाच्या बाजूचे आहेत, नक्की काय बोलतात. एकनाथ शिंदेंकडे आत्तापर्यंत वैभव नाईक किती वेळा भेटलेले आहेत, किती वेळा बसलेले आहेत. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी मी हा गौप्यस्फोट करेन. जे विधान परिषदेच्या मतदान होतं त्या मतदानाच्या आधी वैभव नाईक एकनाथ शिंदे साहेबांना भेटले होते की नाही, त्यांच्या केबिनमध्ये त्यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली की नाही, CCTV फुटेज तपासावं. वैभव नाईकांनी त्या ठिकाणी जाहीर करावं. त्यांना एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करण्याचा अधिकार नाही. त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिवसभराच्या बैठका होत्या, कपडे असतात, काही गोष्टी असतात, त्याच्या त्या बॅगा होत्या. वैभव नाईक केवळ प्रसिद्धीकरता अशी वक्तव्य करतायत. जरी ते उभाटात होते तरी एक पाय ते आमच्याकडे होता. एकनाथ शिंदे साहेबांकडनं किती कामं करून घेतली आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आधी किती वेळा ते भेटायचे, कशाकरता भेटायचे, हे सुद्धा वैभव नाईक यांनी जाहीर करावं. म्हणजे विधान परिषदेत मतं फुटली होती निवडणुकीत? मला माहिती नाही. पण विधान परिषद एकनाथ निवडणुकीत- शिंदे साहेबांना विधान परिषदेच्या निवडणुकीचे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी वैभव नाईक भेटले की नाही केबिनमध्ये, हे त्यांनी जाहीर करावं. पण तेव्हा सर काही मतं फुटली होती विधान परिषदेला. त्यांचे पक्ष विचारतील त्यांना. तुम्ही समजा कशासाठी भेटले होते. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याचा वैभव नाईक यांना अधिकार नाही आहे. वैभव नाईक, झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. तर ते बॅगा कोट्यवधी रुपयाच्या म्हणतात, तुम्ही 1.25 लाखाची म्हणतात. झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणतोय वैभव नाईक. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना केबिनमध्ये भेटले होते की नाही, एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करण्यापेक्षा आपण याची कबुली द्यावी. एकनाथ शिंदे साहेबांना ते भेटले होते की नाही निवडणुकीच्या दिवशी, ज्या दिवशी मतदान होतं. यापूर्वी ते किती वेळा भेटले, कोणामार्फत भेटले आणि कशाकरता भेटले, हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं. सर, मूठ उघडता येईल त्यांनी जर जाहीर नाही केलं तर? वैभव नाईकांना विचारा ना, CCTV फुटेज तपासा मतदानाच्या दिवशीचे. सर, PMOचं कार्यालयाचं नामांतर करण्यात आलंय. सेवा तीर्थ नावानं आता कार्यालय ओळखलं जाणार आहे. चांगला निर्णय आहे. लोकांना हे सरकार आपलं आहे, आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीने हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय स्वागतार्ह आहे. तर सेंट्रल विस्टाच्या अंतर्गत असलेलं याचं राजभवनचं नाव देखील नामांतरण करण्यात येणार आहे. त्याला लोकभवन म्हटलं जाणार आहे. हे बघा, हे सरकार लोकांचं आहे, लोकशाही आहे. लोकांसाठी चालवलेलं सरकार आहे. त्याच्यामुळे जनतेला जे महत्त्व आहे की लोकांचं, नागरिकाचं जे महत्त्व आहे हे नावातून व्यक्त करण्यासाठी हा जो निर्णय आहे तो नक्कीच फायदेशीर आहे. सरकारबद्दल लोकांचं मत आणखी चांगलं होईल. एक मोठा प्रश्न आहे, राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जे काही गोंधळ घातला आहे त्याची केंद्रीय निवडणूक आयोग दखल घेईल का किंवा दखल घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते? कारण ज्या पद्धतीने दुबार याद्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत, 50% आरक्षणाची मर्यादा तोडली गेली आहे काही ठिकाणी. निवडणूक आयोगाकडनं निवडणुका सुरळीत रूपाने घेणं गरजेचं होतं, मात्र ते होताना दिसले नाही. हे बघा, याविषयी कायदेशीर काय गोष्टी आहेत, मला कायद्याविषयक त्या संदर्भातलं ज्ञान फार कमी आहे. परंतु नक्कीच कायद्याने जर काही गोष्टी होत नसतील तर त्याच्यावरती निवडणूक आयोग आणि जर चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्यांचीही बाजू ऐकणं गरजेचं आहे. आणि जर कायद्याच्या विरोधात जर गेले असतील, कायद्याच्या बाहेर जर गेले असतील, चौकटीच्या बाहेर जर गेले असतील
तर नक्कीच त्यांच्यावरती त्यांचे जे वरिष्ठ असतील ते निर्णय घेतील. आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि मेरी बिल्ली मुझी में म्याव हा अशी त्यांनी टीका केलेली आहे. त्यांनी दुबार मतदानाचा आकडा देखील सांगितलेला आहे. हे बघा, दुबार मतदार, अर्धवट नावं, प्रिंटिंग मिस्टेक ह्या काही नवीन नाही आहे हो. आणि आदित्य ठाकरेंनी तर या संदर्भात बोलू नये. बोगस मतदान या संदर्भात बोलू नये. कारण आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, कशा पद्धतीत मुंबईमध्ये करत होतात, त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका. पण दुबार मतदार हे काही नवीन नाही आहे आणि याकरता SIRची गरज आहे, मतदार यादीची पुनर्रचनेची गरज आहे. त्याच SIRच्या विरुद्ध आपले खासदार, आपले नेते SIR केला जातोय म्हणून ते करू नये म्हणून दिल्लीतील रस्त्यावरती आंदोलनं करतात. तेव्हा तुमच्या नेत्यांना थोडं सांगा की मतदार यादीची पुनर्रचना करण्याची गरज आहे. ही दुटप्पी भूमिका, दुतोंडी भूमिका, डबल ढोलकीपणा आपण करू नका आदित्य ठाकरे. कारण मतदार यादीची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. त्याला तुम्ही तिकडे पॉलिसी म्हणून दिल्लीमध्ये विरोध करताय, रस्त्यावर उतरताय, आंदोलनं करताय, अगदी धाप लागेसपर्यंत आंदोलनं करताय, तुमचे नेते आंदोलन करतायत, तुमचे खासदार आंदोलन करतायत. त्यांना सांगा की SIRची गरज आहे, मतदार यादीची पुनर्रचना करण्याची गरज आहे. दुबार जी नावं आहेत ती मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने निर्णय घेणं गरजेचं आहे. मतदार यादीची पुनर्रचना महाराष्ट्रातही करणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांना संधी दिली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही त्यांची कागदपत्र तपासली पाहिजेत, आधार कार्ड तपासलं पाहिजेत, त्यांना एक शेवटचा तुम्ही इशारा द्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी तुमचं नाव जर 2 ठिकाणी आहे तर तुमचं नाव कुठे ठेवायचं आहे हा तुम्ही मतदाराला विचारल्याशिवाय तुम्ही रद्द नाही करू शकणार. ती नावं रद्द करायला पाहिजे. मतदाराला तुम्ही संधी द्या की 2 ठिकाणी नाव आहे तुझं, 3 ठिकाणी कुठे ठेवायचं त्या ठिकाणची कागदपत्र तुम्ही जमा करा. जर तो मतदार ते जर नाव इतर ठिकाणची कमी करत नसेल तर मला असं वाटतं त्याला तुम्ही समज दिली आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर तुम्ही त्याच्यावरती दंड लावला पाहिजे. तर आणि तरच या मतदार याद्यांच्या पुनर्रचना या ठिकाणी होतील. सर, आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना मतदानाचा सल्ला दिला होता. फडणवीसांनी देखील या संदर्भात त्यांना उद्देशाचे डोस दिले आहेत. एक उत्साह असतो आणि बांगर साहेबांचा उत्साह तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांच्याकडनं त्या उत्साहाच्या भरात जर काही गोष्टी घडल्या असतील, कायदेशीर जी कारवाई असतील ती त्यांना सहन करावीच लागेल. एक मुद्दा हा आहे की राज ठाकरेंनी देखील या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की देशामध्ये सध्या हे सगळा सावळा गोंधळ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते तर चांगलं म्हणणारच नाही. शेवटी विरोधी पक्षात आहेत ते सध्या, त्यामुळे त्यांच्या भूमिकेप्रमाणेच ते भूमिका मांडतील. ओके, थँक्यू.